आज 116वा जनसेवकाचा जनसंवाद हा जनसंवादाचा उपक्रम या ठिकाणी पार पडला आणि नेहमीप्रमाणेच विविध विषयांचे लोक रहिवासी या ठिकाणी उपस्थित झाले। त्याच्यातल्या प्रामुख्याने आपल्या इथे जे राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी की जे MBBS झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी निवासी आहेत यांचे देखील प्रश्न घेऊन लोक आले होते। आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे महापालिकेने एका दृष्टीने दुर्लक्षच केलं होतं। तिथली जी काही निवासी इमारत आहे त्याच्या ठिकाणी दुरुस्ती झाली पाहिजे, त्या ठिकाणी वायफाय इंटरनेट कनेक्शन पाहिजे। अहो हे मेडिकलचे विद्यार्थी आहेत, तिथे वायफाय नसेल, तिथे जर अशा प्रकारची व्यवस्था नसेल तर कसं चालेल। त्या ठिकाणी त्यांचे प्रलंबित जे एरियर्स आहेत ते मार्चपासून प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा विषय जो आहे तो या ठिकाणी आणला। संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आणि तात्काळ त्यांनी वायफायसाठी तर त्या ठिकाणी तात्काळ अधिकारी त्या ठिकाणी जे टेक्निशियन आहेत ते पाठवले आणि मला वाटते उद्यापर्यंत ते क्लिअर होईल। त्या ठिकाणी इमारतीची जी काही दुरुस्ती करायची आहे त्याचंही काम आठवड्याभरात सुरू होईल आणि मुख्य म्हणजे यांचे जे एरियर्स आहेत मार्चपासूनचे एरियर्स आहेत आणि ते देखील मोठे आहेत, कोणाला 80,000 85,000 मिळू शकणारे आहेत। ते पास देखील झाले, ठराव झालेला आहे, परंतु ही दप्तर दिरंगाई झालेली आहे। तर त्यांनी कबूल केलं मला फोन करून की 1 आठवड्याच्या आतमध्ये आम्ही हे एरियर्स जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये निश्चितपणे जमा करू। क्लस्टर आणि SRAचे तर निरनिराळ्या भागातून लोक येत असतात। क्लस्टर SRAचा प्रकल्प जो आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला हे जे बुद्ध फुले नगर रहिवासी पुनर्वसनाचे काम आहे हा जो क्षेत्र आहे अहो यांचं 19 वर्ष SRA रखडलेलं आहे। म्हणजे विकासकाने काय पराक्रम केलेला असेल बघा की 19 वर्ष या लोकांचा SRA प्रकल्प ठप्प आहे, एकही वीट त्या ठिकाणी उभी राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळी लोक जे आहेत ती हवालदिल झाले होते आणि ते या जनसंवादामध्ये येऊन माझ्याकडे निवेदन देऊन गेले। मी SRAच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर सोमवारी या समाजातली बैठक पण आयोजित केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे विकासक SRAचं प्रोजेक्ट हातात घेतात आणि त्याच्यानंतर वाऱ्यावर सोडून देतात आणि त्याच्यामध्ये हजारो आता जवळजवळ 500 झोपडपट्टी धारक या प्रक्रियेमध्ये आहेत, SRA प्रकल्पामध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जर तो विकासक करत नसेल तर त्याला बाजूला करून त्या ठिकाणी दुसरा विकासक नेमून हा SRAचा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही आता पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत। आज काही वेळेला अनेक वर्ष त्या ठिकाणी आपण राहत असतो। आता कापूरबावडी भागामध्ये जवळजवळ 25-30 गाळेधारक आहेत की जे 50 वर्षापासून त्या ठिकाणी त्यांची दुकानं आस्थापना थाटून बसलेले आहेत, काही रहिवासी आहेत आणि त्यांना अचानक नोटीस दिली गेली की ही आदिवासी जमीन आहे आणि ही आम्ही या ठिकाणाहून खरीद करू, आम्ही या ठिकाणाहून पाडून टाकू। आता ही लोक जाणार कुठे? आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने काही लोक आदिवासी जमीन दाखवायची, आदिवासी व्यक्तीला पुढे करायचं आणि त्याच्या पाठीमागून बिल्डर लॉबी जी आहे ही माफिया जी आहे यांनी काम करायचं असा पण धंदा या ठिकाणी चालू आहे। खरंच आदिवासी जमीन आहे का, खरंच आदिवासी माणसाचा हक्क आहे का, तर त्याच्याकरता लढलं पाहिजे जो म्हणून अशा आणि तसा कायदा पण आहे। पण अशा पद्धतीने आपण जर त्यांना निष्कासित करायला निघालो, 50 वर्ष राहतात ते, तर ही सगळी मंडळी आली होती। मी तहसीलदार, त्याच्यानंतर प्रांत, काल तर महसूल मंत्र्यांकडे देखील त्यांनी त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते सांगितलेलं आहे आणि त्यांना जेवढा म्हणून योग्य तो न्याय देता येईल तो देण्याचा पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत। औषध आणि अन्न प्रशासनाचं जे खातं आहे ते सध्या फॉर्ममध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या प्रभावी कारवाया देखील सुरू आहेत। या ठिकाणची काही मिठाईची दुकानवाले या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांना ही भीती होती
की 50 मीटरमध्ये आमचं दुकान आहे तर ते पण काढून टाकणार की काय. आणि त्यामुळे अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी जर सगळ्या नियमांचं पालन केलेलं असेल मिठाईच्या दुकानांनी तर त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते देखील योग्य दिशेने त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आज अजून एका सांस्कृतिक क्षेत्रातली देखील तरुण मुलं आली होती. मराठी चित्रपटांना अनेक वेळेला जो पाहिजे तो प्राईम स्लॉट मिळत नाही. निरनिराळ्या ठिकाणी जे ठाण्यामध्ये मुलुंडमध्ये जे ठिकाणी मॉल आहेत तर त्या भूतम न भयम या सिनेमा जो आहे तो आत्ता नुकताच रिलीज झालाय. सगळी तरुण ताजी तवानी मुलं यामध्ये काम करतात आणि हा सिनेमा देखील लोकांना अतिशय लोकप्रिय व्हायला लागलेला आहे. तर याची सगळी टीम जी आहे ती या ठिकाणी आली होती आणि त्यांनी विनंती केली की इथे आम्हाला प्राईम दिला नाही तर लोकांना कळणार का आमचा पिक्चर चांगला आहे की वाईट आहे. तुम्ही रात्रीचा कुठला तरी एखादा शो जर देत असाल तर योग्य होणार नाही. आणि म्हणून या शहरामध्ये मॉल्स आहेत तर त्या ठिकाणी विवियाना आणि अजून 2 मॉल्सनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्यांना प्राईम टाईम देऊ. आणि उर्वरित मॉल्सला देखील मी माझी पत्र जी आहेत ती रवाना करतो आहे की जेणेकरून यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट मराठी कलाकार यांना देखील ताकद दिली पाहिजे आणि त्यांची कला जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्याकरता त्यांना प्राईम टाईम देखील दिला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही आमची आग्रही भूमिका आहे, पुढे देखील राहील आणि उर्वरित ठिकाणी देखील त्यांना ही वेळ निश्चितपणे दिली जाईल अशा प्रकारचा मला खात्री आहे. बाकी निरनिराळे छोटे विषय मोठे विषय रिक्षा स्टँडचा असेल, क्लस्टरच्या संबंधातला काही विषय असेल, पाण्याचा विषय असेल, असेही काही विषय जे आहेत किंवा आत्ता जी शासनाने फार क्रांतिकारी निर्णय जो कर्जमाफीचा घेतला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत काही कर्जमाफी अजून पोचलेली नसेल तर तेही लोक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी त्यांचं गाऱ्हाणं सांगितलं आणि त्यांनाही ती कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे मिळणार आहे असेही विषय या ठिकाणी आले होते. आणि त्याच्यामुळे जनसेव हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर अनेक रहिवाशांना या ठिकाणी या व्यासपीठावर येता येतं आणि त्यांचे प्रश्न जे आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या छोट्या असोत मोठ्या असोत त्या न्याय्य असतील त्या शेवटपर्यंत सोडवण्याचा मी आणि आमची टीम ही सातत्याने करत राहणार आहे.